अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादिः पाश्चात्यदेशतारिणे। वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांना आवाज येतो का? येतो आवाज? त्या खिडक्या उघडा इकडच्या, आवाज घुमतोय खूप। हरे कृष्णा। या फुलांना काय म्हणतात? मधुमालती की नुसती मालती? मालती आणि मधुमालती एकच आहे बहुतेक। मालती वेगळी असते का? हरे कृष्ण। तर कार्तिक महिना सुरुवात करून गेलो होतो आपण, आणि आता शेवटचे 4 दिवस आहेत, म्हणजेच 5 दिवसाचं जे भीष्म पंचक आहे तो व्रत आहे। आज एकादशी, कार्तिक एकादशी, मोठी एकादशी आहे, उत्थान एकादशी। भगवान देव उठले शयेतून, म्हणून आता उठा सर्वांनी आणि कामाला लागा। तर पंढरपूरला आज मोठा उत्सव आहे, मोठा सोहळा आहे। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी खूप भक्त येतात, लाखोच्या संख्येने येतात आणि भगवंताचं दर्शन घेतात की भगवंत उठले आणि त्यांचं दर्शन घ्या। ही पद्धत खूप चांगली आहे की भगवंत उठले आणि त्यांचं आता दर्शन घ्यायला सगळे भक्त येत आहेत। म्हणजे भगवंतसुद्धा वाट बघतात की अरे खूप दिवस झाले, कोणाचं दर्शन नाही झालं, चला कोण दर्शन घ्यायला येतात, भगवंत त्यांचं दर्शन करतात। तसंच त्या दर्शनामध्ये, भगवंतांच्या दर्शनामध्ये किंवा भगवंताच्या दृष्टीमध्ये एक विशेष कृपा असते त्या दिवशी, आणि त्याचाच अनुभव आपण मंदिरामध्ये करू शकतो। जेव्हा भगवंतांना भोग लागला असेल, जेव्हा भगवंतांचा दरवाजे पट बंद असतील किंवा त्यांना झोपवलेलं असेल, त्याच्यानंतर त्यांना उठवलं जातं आणि उठवण्याच्या वेळेस दरवाजे किंवा ते पडदा आपोआप असं उघडतो, आणि जेव्हा पडदा असा उघडतो आणि उघडल्यानंतर पहिलं भगवंताचं जे दर्शन होतं, भगवंत झोपून उठले आता किंवा भोग घेऊन उठले आता, तो त्या दर्शनामध्ये एक कुतूहलता असते आणि भगवंतांची विशेष एक कृपा असते की भगवंत बघतात की कोण आला माझं दर्शन घेण्यासाठी। पहिल्या व्यक्तीवर पहिली नजर भगवंतांची पडली। ह्या पहिल्या नजरेवर भरपूर काय असतं आजकाल। पहिली नजर, पहिला वन साईड, असं काय असतं आजकाल। तर ती पहिली नजर भगवंतांची आपल्यावर पडावी अशी भक्तांची इच्छा असते, आणि म्हणून सगळे भक्त दर्शन घेण्यासाठी भगवंतांचा पंढरपूरला जातात। विठ्ठल पांडुरंगाता उठले, महाराष्ट्राचे विशेष करून आराध्य दैवत स्वयंभू भगवान कृष्ण विठ्ठलाच्या रूपात इथे आहेत। म्हणजे एवढे लांब जाऊ शकत नाही, ते भगवंताचं दर्शन किंवा तो उत्सव इथे साजरी करतात। आणि मग आपण एकादशी पालन करून तो उपवास किंवा तो तिथी साजरी करतोय। एकादशी सर्वांनी केलीच असेल। किती जणांनी केली? हात वर करा। 100% रिझल्ट आहे? नाही, 90%?
99%. इकडे एकादशी. एकादशी व्रत हा अतिशय महत्त्वाचा व्रत आहे, अतिशय महत्त्वाचा व्रत आहे. आणि त्यातली त्यात ही एकादशी कार्तिक महिन्यातली एकादशी पावन पर्व आहे. कार्तिक महिन्यातली एकादशी भलेही जर आपल्याला जमत नसेल तर आपण काय काय चुटूर बिटूर खा, पण एकादशी करा. गृहिणींवर पण अवलंबून असतं ते जास्त, की त्यांनी जर असे काही पदार्थ बनवले घरामध्ये एकादशीचे की घरच्यांना बाहेर खायची इच्छाच नाही झाली पाहिजे, वाट बघत बसतील पुढची एकादशी कधी येईल. साबुदाणा वडा, चटणी, दही, भगरचे डोसे, राजगिऱ्याच्या पुरी, आलूची भाजी, पनीर टिक्का. पनीर चालतं उपवासाला, पण एकादशीच्या पद्धतीने. आणि पुरुष वर्ग आणि घरचे मंडळी बघतील की वाव काय बनवले, काय आज बोले आज एकादशी, बोले अच्छा एकादशीला असं बनतं, बोले हो. पण त्याला त्याच्यासाठी एक अट आहे. काय अट आहे? हे खाऊन जर बाहेर खाणार असेल तर हे मिळणार नाही. बाहेर खाण्याचं बंद असेल तर हे मिळेल. मग ते म्हणजे ठीक आहे आम्ही इथेच खाऊ, मग त्यांची एकादशी होते. तर हे एक आमिष झालं, पण एकादशी जास्त महत्त्वाची आहे. तर पूर्ण वर्षभरामध्ये आपण वैदिक नियमाचे पालन केले पाहिजे, नित्यनियमाने व्रत केला पाहिजे. वैदिक नियमाचं पालन म्हणजे संस्कृतीच्या प्रमाणे आपण सकाळी लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं, त्यानंतर स्नानादी कृत्य केल्यानंतर भगवंतांची आरती, मंगल आरती, दर्शन करावं, भगवंताच्या नावाचा जप करावा, भगवंतांनी दिलेले शास्त्र आहेत भगवद्गीता याचं अध्ययन करावं अर्धा एक तास, आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कार्याला लागावं. भगवंतांना दीप अर्पण करावा, आणि त्यानंतर दिवसभर कार्यानंतर संध्याकाळी पुन्हा भगवंतांना दीप लावावा. म्हणजेच आरती करतो आपण भगवंतांची, दिवा लावतो, दिवा अगरबत्ती करतो. हे जेव्हा वर्षभर करू शकत नाही किंवा त्याच्याने मध्ये मध्ये व्यत्यय येतो, कधी कधी अडचणी येतात, कधी कधी सुतक लागतो, हे व्रत जेव्हा पूर्ण होत नाही वर्षभर 12 महिनेभर, मग कमीत कमी हा 1 महिना कार्तिक महिना जर काटेकोरपणे पालन केला तर 12 महिन्याचं पुण्य मिळतं. 1 महिना पूर्ण केला काटेकोर कार्तिक महिना, मग त्या दिवशी ऑफिशियली दीपदान आपण करतो, सकाळी आणि संध्याकाळी दीपदान करतो. आणि भगवंतांना मंगल आरती करतोय, भगवंतांना भगवंताच्या नावाचा जप करतोय. या गोष्टी आपण दैनंदिन पद्धतीने करतो. कार्तिक महिन्यामध्ये अशा पद्धतीने पूर्ण महिना जर पालन केला तर आपलं व्रत वर्षभराचं सफल झालं अशी मान्यता आहे. पण जर आपण कार्तिक महिना पण नाही पूर्ण करू शकलो तर कार्तिक महिन्याचे शेवटचे जे 5 दिवस असतात त्याला म्हणतात भीष्म पंचक. हे 5 दिवस जर काटेकोरपणे पालन केले तर आपला पूर्ण कार्तिक महिना परिपूर्ण झाला असं ग्राह्य धरलं जातं. पण त्याच्यासाठी थोडी जास्त तपस्या आहे. बघा, जसं 1 लिटर दूध आहे, हे शरीराला पोषण देतं, पौष्टिकता देतं. पण त्या दुधाला जेव्हा कोजागिरीला आटवत आहे, 1 लिटरच्या दुधाचा जेव्हा 1.5 ग्लास बनतो एवढासा, पण त्याच्यामध्ये काय रस आहे आणि काय मजा आहे, त्यात काय काय पदार्थ टाकलेले आणि रस असं गाढा झाल्यावर कसा लागतो तो. त्या 1 लिटर दुधाची पौष्टिकता क्षमता त्या 1.5 ग्लास दुधामध्ये आहे की नाही. पण त्या 1.5 ग्लास दुधाला पचवण्यासाठी 1 लिटर दुधाची कॅपॅसिटी पाहिजे. असं नाही की तो 1.5 ग्लास दूध आहे फक्त, नाही, तो 1.5 ग्लास दूध नाही, तो 1 लिटर दूध आहे, 1.5 ग्लास घन दूध बनलं आहे.
पण तो 1.5 ग्लास दुधाला जर अजून आटवला आणि त्याची रबडी बनवली 1 कटोरी, 1 वाटी भरून, तर त्या 1 कटोरी रबडीमध्ये 1 लिटर दुधाची पॉवर आहे, होय की नाही? ती 1 कटोरी जर आपल्याला रबडी पचवायची असेल तर 1 लिटर दूध पचवण्याची शक्ती पाहिजे, तर ती पचवू शकते एवढी कटोरी दूध रबडी. पण ती रबडी जेवढी घन आहे आणि ती बनवण्यासाठी जी मेहनत आहे, जो ताप आहे, जो त्रास आहे, तो मात्र सहन करावा लागेल. आणि तेवढी रबडी पचवण्यासाठी कमी वेळामध्ये किंवा एकदाच कॉन्सन्ट्रेटेड जेव्हा ती रबडी खाल्ली आपण, तर कदाचित ती पचेल की नाही याच्याबद्दल थोडं डाऊटफुल आहे. आणि जर नाही क्षमता असली तर मग पोट खराब होण्याची शक्यता आहे. पण 1 लिटर दूध थोडं 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 पचवणं सोपं आहे. सकाळी 2 ग्लास किंवा 1 ग्लास, दुपारी काहीतरी, संध्याकाळी काहीतरी. हे उपवास अशाच पद्धतीचे आहेत. 12 महिन्याचं व्रत रोज नित्यनेमाने थोडं थोडं करत जा. निवांतपणे, शांतपणे, आरामात सगळ्या गोष्टी होतात. जसं 1 लिटर दूध आहे, थोडं थोडं घेतलं, मस्त वाटतंय, छान वाटतंय, चला. पण तेच गाढं दूध करायचं म्हटल्यावर मेहनत आहे आणि पचवण्यासाठी शक्ती आहे. तसंच कार्तिक 1 महिना पालन करणं ठीक आहे, 12 महिने नाही जमलं, 1 महिना पालन करणं, पण मग मेहनत आहे, नियमावली आहे. कार्तिक महिन्यात बाकी कुठल्याच गोष्टी नाही, प्रजल्प नाही, भगवंतांच्या नावाचा स्मरण, श्रवण, सातत्याने कथा, कीर्तन, जास्तीत जास्त माळांचं जप, रोज सकाळी संध्याकाळी विदाऊट फेल भगवंतांना दीप अर्पण करणं. कमीत कमी दिवसातून एकदा तरी, 2 वेळा करणं आवश्यक आहे, पण एकदा तरी कमीत कमी करणं. पण ऐवजी जर 5 दिवसाचा व्रत जर पकडला शेवटचा भीष्मपंचक, तर तो अजून कठीण आहे. पण पालन जर करू शकलो तर पूर्ण कार्तिक महिन्याचा लाभ मिळेल. करायचा. मग आज पहिली जी एकादशीचा पहिला दिवस आहे भीष्मपंचकचा, तो निर्जल उपवास असतो. कोणी कोणी केलाय हातवर करा. निर्जल, निर्जल उपवास. वडापाव खाऊन कोणी कोणी उपवास केला हातवर करा. म्हणजे एकादशी वडा आणि एकादशी पाव. मग 3 कॅटेगरीचे उपवास असतात भीष्मपंचक. फर्स्ट कॅटेगरीचा जो असतो त्याच्यामध्ये एकादशी निर्जल, दुसऱ्या दिवशी जल ग्रहण करून उपवास पाळणा वेळेत सोडला जातो. पहिल्या दिवशी गाईचे जे 5 पदार्थ आहेत, 4 पदार्थ आहेत, ते ग्रहण केले जातात. पहिल्या दिवशी गोमय. गोमय म्हणजे गोबर, थोडंसं जिभेला स्पर्श करता येईल असं, त्याचा स्पर्श केला पाहिजे, थोडंसं खाल्लं पाहिजे. आणि निर्जल उपवास. दुसऱ्या दिवशी जल ग्रहण करून उपवास सोडला जातो. दुसऱ्या दिवशी काय करायचं, गोमूत्र घेतात आणि पाणी पिऊ शकतात दिवसभर. आणि पाण्यावर तिसरा दिवस दही, तिसरा दिवस दूध संध्याकाळी प्यायचं असतं आणि दिवसभर पाणी. आणि चौथा दिवस दही संध्याकाळी घ्यायचं असतं आणि पाणी दिवसभर घेऊ शकतो. आणि 5व्या दिवशी ह्या 4 पदार्थांचं मिक्स, दूध, दही, गोमूत्र थोडंसं आणि गोमय थोडंसं यांचं मिक्स करून ते संध्याकाळी घ्यायचं असतं. आणि उपवास 4था दिवस झाला. 5वा दिवस झाला का? 5व्या दिवशी मिक्स, सगळ्यांचं मिक्समेंट घ्यायचं आणि मग संध्याकाळी मूग दालची खिचडी म्हणून खाऊन उपवास सोडायचा असतो 5व्या दिवशी. हा झाला पहिल्या कॅटेगरीचा उपवास. दुसऱ्या कॅटेगरीचा पहिला दिवस निर्जल उपवास,
दुसऱ्या दिवशी जल ग्रहण करून उपवास सोडणं आणि एकादशीचे पदार्थ ग्रहण करणं. फ्रुट्स, फळ ग्रहण करणं. त्या फळांमध्ये जास्त बियांची फळं न खाणं. जास्त बियांची फळं कुठले कुठले आहेत? टरबूज, सीताफळ, अनार, डाळिंब, पपई, पेरू, केवी. मग कुठले खाऊ शकतो? केळी, सफरचंद, चिकू, अजून काय असतं आपल्या मार्केटमध्ये? अननस. आणि बस झाले एवढे फळं. हे फळं ग्रहण करायचे. एवढे नाही, एका वेळेस जेवढे घेता येतील तेवढे. आणि जल ग्रहण करायचं आणि शेवटच्या दिवशी उपवास सोडायचा. थर्ड कॅटेगरीचं असतं हविष्य ग्रहण करणं. हविष्य म्हणजे यज्ञांना अर्पण करतोय, यज्ञांना अर्पण केल्यानंतर जे शिल्लक राहतं अवशेष, त्याला म्हणतात हविष्य आणणं. ते यज्ञ महाप्रसाद मानलं जातं आणि ते अतिशय पवित्र मानलं जातं. जेव्हा यज्ञ कुंड बघतो आपण, त्याला आहुती दिली जाते. यज्ञ कुंडाला विष्णूंचं मुख मानलं जातं. यज्ञ कुंडाला विष्णूंचं मुख मानलं जातं आणि त्याच्यामध्ये अग्नीच्या ज्या ज्वाला निघत आहेत, जे घी आणि हे टाकलेले, जे त्याच्यामध्ये टाकलेली जी समिधा किंवा जे काय टाकतो त्याच्यामध्ये आपण, आहुती, ती आहुती ग्रहण केली जाते. कशाद्वारे? अग्नीद्वारे. म्हणून अग्नीला जिव्हा म्हटली जाते विष्णूंची. अग्नीचं कुंड जे आहे यज्ञाचं, त्याला भगवान विष्णूंचं मुख आणि अग्नीला जिव्हा म्हटली जाते आणि त्याच्यातून भगवान विष्णू ग्रहण करतात. आणि म्हणून भगवान विष्णूंना अर्पण केलेली राहिलेलं जे आहे हविष्य त्याला म्हणतात, ते महाप्रसादाच्या रूपाने ग्रहण करणं, हे करू शकता. हे थर्ड कॅटेगरीचं आहे. मग ते काय आहे? मग आपण यज्ञ रोज नाही करू शकत, मग काय करतात? हेच आपण पदार्थ घरात शिजवलेले भगवंतांना अर्पण करतो, भोग लावतो आणि तेच भगवान विष्णू जेव्हा ग्रहण करतात, कृष्ण ग्रहण करतात, ते हविष्य महाप्रसाद म्हणून आपण ग्रहण करतोय. ते सुद्धा तेवढ्याच तुलनेचं आहे हविष्य महाप्रसाद. महाप्रसाद हे हविष्याच्या बरोबरीचं आहे. मग हे हविष्य काय आहे? एकादशीचे पदार्थ ग्रहण करू शकतो. एकादशीचे पदार्थ जे आपण कुकिंग करतो, काय करताय? वरई, साबुदाणा, अजून राजगिरा, भगर, या सगळ्या गोष्टी, यांचा काही पदार्थ तयार करून ग्रहण करू शकतो. काही लोक मीठ नाही खात त्याच्या वेळेस. तर अशा पद्धतीने हे तिसरे कॅटेगरीचं आहे. हे 3 दिवस असं भोजन करून, 5 दिवस भोजन करून, एकादशी फराळ करून 5व्या दिवशी उपवास सोडला जातो. हे झालं भीष्मपंचक. मग कुठल्या काय कॅटेगरीचं करणार? पहिलं तर गेलं, दुसरं पण गेलं, तिसरं आहे, पण करू की नाही गॅरंटी नाही. 5 दिवस उपवास खायचं आणि 6व्या दिवशी तयारी करायची. मग लोकांना बोलवा, नाही ना. तेवढं तर सक्षम आहे. बरेच लोक करतात या कारणाने पण, की ह्या 5 दिवसामध्ये 4-5 किलो वजन आपोआप आरामात कमी होतो. त्याच्यामुळे पण लोक करतात वेट लॉस. आणि आम के आम गुटलियों के दाम. उपवास तर उपवास, पुण्य तर पुण्य, आणि थोडासा फिजिकली मेंटेन राहतं. तर हे व्रत आहेत, हे भीष्मपंचक आहे. पण हे कठीण आहे ना.
पण एकदम सोपं पण आहे. किंवा कमीत कमी एकादशी तरी करणं गरजेचं होतं. कार्तिक महिन्यातली एकादशी अतिशय गरजेची आहे. मग ह्या महिन्यामध्ये काय केलं जातं? कार्तिक महिन्यामध्ये आपण त्याविषयी मागच्या दिवशी चर्चा केली आणि एवढ्या जणांनी करत आले. कोणी रोज विदाऊट फेल दिवा अर्पण केला भगवंताचा तुपाचा? हातवर करा बरं. रोज कमीत कमी एकदा तरी दिवसातून, पूर्ण कार्तिक महिना. कोणी कोणी सकाळ संध्याकाळ 2 वेळा दोन्ही टाईम ऑफरिंग केलं रोज आतापर्यंत? वा, खूप छान. त्याच्यामध्ये अजून एक असतं, काही भक्तगण तुलसी शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, तुलसीची सुकलेली काळी त्याला कापूस गुंडाळून तुपात बुडवून ती पेटून भगवंतांना ऑफरिंग करायची. असं किती जणांनी केलं रोज? फक्त तुलसीची काळीच केली. 1 2 3 4 सुकलेली काळी, ओली नाही. ते भगवंतांना जास्त आवडतं. म्हणून तुपाचा दिवा आवडत नाही असं नाही, हा पण आवडतो, पण तुलसी जास्त प्रिय आहे भगवंतांना आणि म्हणून ते पण करता येते किंवा ती पण करू शकतो. आणि हे सगळं रोज दिवे अर्पण केले सर्वांनी. रोज भगवंतांच्या नावाचा जप करून 16 माळा दिवे अर्पण कोणी कोणी केले? हातवर करा. 16 माळा रोज करून 1 2 3 4 रोज 16 माळा करून सकाळ संध्याकाळ दिवे अर्पण केले भगवंतांना. ओके. कोणी रोज 16 माळा जप करून आणि रोज शास्त्र अध्ययन करून, भगवद्गीता असो किंवा प्रभुपादांचे कुठले बुक्स असो, ते करून सकाळ संध्याकाळ 2 टाईम दिवे अर्पण केले? हातवर करा. काय वाचत होत्या? दिवे सकाळ संध्याकाळ 2 टाईम, 16 माळा रोज जप. 1 कोण? पुढचं विचारू का नको? सकाळ संध्याकाळ दिवा अर्पण करून, रोज 16 माळा करून, शास्त्र अध्ययन करून, रोज ब्रह्ममुहूर्तावर उठत होता. ब्रह्ममुहूर्त 4:30ला चालू होतो. नाही, पण तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये फेल झालात ना, शास्त्र अध्ययनमध्ये. 5 वाजता उठायच्या. ओके, 4:30चा ब्रह्ममुहूर्त. ठीक आहे, सकाळी उठणं तरी पण चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढं सगळं पालन करताय. या सगळ्या भक्तांसाठी जोरदार हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप छान तुम्ही प्रॅक्टिस केली. याचा तुम्हालाच फायदा होणार आहे, ज्याने केली. आणि बरेच जणांनी चांगली पालन केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर बरेच मला लक्षणं दिसत आहेत की त्यांची बिचाऱ्यांची 1 महिन्यामध्ये कोणी केलं आहे का हा प्रथा? दिवसातून फक्त एकदाच खाणं नाही केलेलं ना? कार्तिक महिन्यात फक्त दिवसातून एकदाच खाल्लं असं कोण? ओके. काय झालं? ठीक आहे. तर उपवास ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये. बाकीच्या गोष्टी आहेत त्या डिटेल्स आहेत, त्या पण महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्याला ह्या गोष्टीसाठी कृष्णाचं स्मरण करायला मदत करतात. म्हणून कृष्णाचं स्मरण करणं, भगवंतांच्या जवळ निवास करणं, हा जास्त मोठा उद्देश आहे उपवासचा. की त्या दिवशी बाकी गोष्टीला प्रायोरिटी न देणं, फक्त कृष्णांचं स्मरण करणं. मग स्मरण करण्यासाठी त्यांच्या नावाचं जप करावं, त्यांचं अध्ययन करावं, त्यांची पूजा अर्चना करावी, त्यांची सेवा करावी.
या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्मरण करण्यासाठी आहे. आणि कंटिन्युअसली दिवस रात्र भगवंताचं स्मरण केला पाहिजे, भगवंतांना आठवण केलं पाहिजे. जपामध्ये तरी भगवंतांना कमीत कमी स्मरण केलं पाहिजे, नाही तर जप चालू आहेत आणि बाकी पण काय काय चालू आहेत प्लॅनिंग डोक्यात, ते नको. मग भगवंतांचं स्मरण हे जास्त महत्त्वाचं आहे. मग भगवंताचं स्मरण केव्हा घडेल, कसं घडेल? जेव्हा आपण भगवंतांच्या संपर्कामध्ये राहू कुठल्या ना कुठल्या प्रकारे. 2 प्रकारे त्यांच्या संपर्कामध्ये राहायचं जे जास्त प्रभावशाली आहे आपल्यासाठी. नाम जप करताना सर्वांची परीक्षा होते, पण जर आपण शास्त्र अध्ययन करू, भागवतम आपण वाचू, भगवंतांच्या स्टोरीज जेव्हा आपण वाचू किंवा त्या श्रवण करू, तेव्हा त्यांचं स्मरण व्हायला मदत होते. समजा आपण कृष्णाच्या लीला ऐकल्या, भगवान कृष्णाने काय काय लीला केल्या, काय काय कथा केली, भगवंता कृष्णांचं जीवनचरित्र जेव्हा आपण ऐकलं किंवा वाचलं, त्या गोष्टी स्मरण पटकन होतात, आहे की नाही? आता जर तुम्हाला एखादी गोष्ट स्मरण करायला सांगितली तर कुठल्या तरी गोष्टीचे चिंतन करा, तर कुठल्या गोष्टीचे चिंतन करू शकता तुम्ही? जी गोष्ट तुम्ही ऐकले किंवा वाचले किंवा कोणीतरी सांगितले तुम्हाला, त्याचंच तुम्ही चिंतन करू शकता, होय की नाही? जी माहिती असते त्याचं चिंतन करा. कसं काय कराल? करू शकता? नाही करू शकता. चिंतन करा बरं. लबाडपूर गावाचं चिंतन करा. नाही? सासबहू तीर्थस्थानाचं नाव आहे सासबहू. एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे सासबहू मंदिर. करा बरं चिंतन. पहिलंच तुम्हाला असेल की सासबहू नावाचं मंदिर कसं काय, हा मंदिर काय, त्याच्यामध्ये का सासबहूला बसवले की काय त्या गावातल्या? आवाज बरोबर नाही. थोडं इकडे फिरवा माताजींकडे. हरे कृष्णा. आता बरं आहे का तुम्हाला? बरं आहे का आता? थोडं तिकडे करा बरं, थोडंसं जास्त झालं इकडे, थोडं नाही, थोडं इकडे, बस बस. हरे कृष्णा. आता बरं आहे? आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं समजलं? बरं. तर सासबहू नावाचं मंदिर आहे. करा बरं चिंतन. नाही? घरी गेलं गुगलवर सर्च मारा सासबहू मंदिर. ते एक मोठं तीर्थस्थान आहे आणि तिथे सगळे लोक यायचे, दर्शन करायचे, माथा टेकायचे, जायचे. तिथे आपले एक भक्त गेले होते आणि त्यांनी विचारलं की हे असं कसं काय मंदिर आहे सासबहू, हे काय नाव आहे सासबहू? त्यांनी त्या धाम गाईडला विचारलं की हे मंदिर सासबहू आहे, एवढं ट्रेडिशनल आहे, पुरातन आहे, याचं नाव असं कसं काय आहे? याचं नक्की जुनं नाव काय होतं ते सांगा, याची खरी स्टोरी सांगा. त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलेच व्यक्ती आहेत इस्कॉनचे की ज्यांनी विचारलं. आतापर्यंत सगळे लोक येतात आणि बघतात, फोटो काढतात, सेल्फी घेतात आणि जातात. ही झाली मेंढरांची प्रवृत्ती. मेंढरं माहिती, मेंढरं खाली माना घेऊन चालतात. एक समोरचा गेला की मागे त्याचे सगळे विचारणार नाही की हे काय आहे. एखादा भक्त असतो तो चौकस असतो, तो लगेच विचारतो हे असं का बरं. त्यांनी विचारलं, धाम गाईडने सांगितलं खूप पुरातन मंदिर आहे, या मंदिराचं नाव आहे सहस्त्रबाहू मंदिर. सहस्त्रबाहू. काय झालं? सासबहू. भगवंतांचं एक नाव आहे सहस्त्रबाहू. बाहू म्हणजे हात, सहस्त्र म्हणजे हजार, हजारो हात आहेत त्यांना भगवंतांना. सहस्त्र शीर्ष भगवंताचं नाव आहे. सहस्त्र शीर्ष पुरुष, पुरुषोक्ती प्रेयर्स आहे. जे ऐकलं नाही, वाचलं नाही कधी, याचं कधी स्मरण नाही करू शकत तुम्ही. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं सासबहू मंदिराचं स्मरण करा, तर काय चिंतन करा, तर काय कराल चिंतन? कमीत कमी सहस्त्रबाहूपर्यंत तर येऊन आटपू आपण. म्हणून त्यासाठी स्मरण, श्रवण हे गरजेचं आहे.
चिंतन, अध्ययन गरजेचं आहे. मग जर हे आपण भगवान कृष्णांबद्दल केलं असेल तर स्मरण करणं सोपं जातं. आणि यासाठी आपण श्रवण केलं पाहिजे. तर भगवान कृष्णांची लीला खूप मधुर आहेत. भगवान कृष्ण प्रकट त्यासाठी होतात, लीला यासाठी करतात की भक्तांना श्रवण आणि स्मरण करण्यासाठी काहीतरी विषय पाहिजे. नाहीतर बाकीचे विषय खूप आहेत बाहेरचे, आहे की नाही? मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती विषय खूप आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि हे लहानपणी विषय असतात. मोठे झाल्यानंतर अजून विषय लागतात त्यांना. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विषय लागतात. ते फार कठीण आहेत. त्याला पास करणं सगळ्यात जास्त कठीण आहे त्या विषयांना. मग त्याच्यासाठी वेगळी शाळा जॉईन करावी लागते. कुठली शाळा असते ती? सत्संगाची शाळा असते ती. आणि ती परीक्षा पास होता होता आयुष्य निघून जातो. आणि एखादा विद्यार्थी जेवढा नम्र राहतो तेवढा लवकर पास होतो. जेवढा जास्त चटपटी किंवा जास्त ॲरोगंट तेवढं त्यासाठी कठीण जातं. म्हणून म्हणतात, मराठीमध्ये म्हण आहे, जया अंगी, पुढे बोला, पुढे बोला, तया यातना कठीण. जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. जया अंगी म्हणजे जयाच्या अंगी नाही, जया म्हणजे ज्याच्या अंगी. नीती म्हणला की जया कोण आहे? फार मोठेपण करते ती. जया अंगी मोठेपणा, ज्याच्या अंगी मोठेपणे तया यातना कठीण. त्यासाठी फार भयंकर परिस्थिती आहे. भगवान कृष्णांचं स्मरण करणं गरजेचं आहे. भगवान कृष्ण आज गौर किशोरदास बाबाजी महाराज यांचा आविर्भाव का तिरोभाव एक तिथी आहे. गौर किशोरदास बाबाजी महाराज हे भक्तिविनोद ठाकूर महाराज यांचे शिष्य आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज प्रभुपाद, जे आपले प्रभुपाद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे ते गुरु आहेत गौर किशोरदास बाबाजी महाराज. गौर किशोरदास बाबाजी महाराज हे बाह्य दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून कमी शिकलेले किंवा जवळजवळ अनपढ होते. पण त्यांचे शिष्य झाले हे त्या काळातले सगळ्यात विद्वान प्रकांड पंडित होते. वयाच्या 5-6 वर्षामध्येच त्यांनी भगवद्गीता कंठस्थ करून टाकली होती. वयाच्या 11 वर्ष संस्कृत पारंगत झाले होते आणि सगळे शास्त्र आणि त्यांचे वडिलांनी लिहिलेले सगळे पुस्तक वाचून मोकळे झाले होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. आणि त्यांना जेव्हा दीक्षा घ्यायची होती, त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर, जे गौर किशोरदास बाबाजी महाराजांचे गुरु, भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्या मुलाला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना सांगितलं की तू दीक्षा घ्यायचं असेल तुला तर गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून घे. कारण त्यांचं जीवन, त्यांची प्रॅक्टिस भक्तीमधली खूप वरिष्ठ उच्च लेवलची आहे. आणि त्यांच्याकडे गेले. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एवढे प्रकांड पंडित विद्वान हे अशा व्यक्तीकडे गेले ज्यांना भौतिक दृष्टिकोनातून जे आपण बघितलं, लिहिता वाचता ह्या गोष्टीमध्ये ते फार कमी आहेत. त्यांच्याकडे गेले ते दीक्षेसाठी की कृपया करून मला दीक्षा द्या. आणि भक्ती गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हटले की नाही मी कोणा दीक्षा देत नाही. अरे तू स्वतःच एवढा मोठा पंडित आहेस, प्रकांड पंडित आहेस, तुला काय मी दीक्षा देऊ? मी तुला दीक्षा होण्याच्या लायक नाही आहे, मी अनपढ आहे, जातो घरी. ते म्हणते नाही प्लीज मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची, मला तुम्ही आशीर्वाद द्या. मी त्यांनी खूप जेव्हा विनवणी केली तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हटले की आता नाही, नंतर जा, नंतर मी विचार करून सांगतो.
मग नंतर काही दिवसानंतर परत आले आणि ते म्हणतात की मला तुम्ही दीक्षा द्या. तुम्ही विचार केला का? ते मला विचार केला मी, पण मी विचारून सांगतो. ते बोला कोणाला विचारून सांगणार? गौरांग महाप्रभूंना विचारून सांगतो. लेवल पण बघा. चैतन्य महाप्रभूंना विचारून सांगतो. मी म्हटलं ठीक आहे. काही दिवसांनी परत आले. ते म्हणतात तुम्ही विचारलं का चैतन्य महाप्रभूंना? ते बोले मी विसरलो विचारायचं, जा घरी. पुन्हा आले ते काही दिवसानंतर, पुन्हा विचारलं की तुम्ही विचारलं का? ते बोले हो विचारलं मी. त्यांनी सांगितलं दीक्षा देऊ नको, जा घरी. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते फूट फूट रडायला लागलं. ते खूप रडायला लागलं ते. आणि ते म्हणले की माझ्या जीवनाचा उद्देशच काय, अर्थच काय जर मला दीक्षा मिळू शकत नाही तर माझं हे पांडित्य काय उपयोगाचं? म्हणून मी जगण्यास योग्य नाही, मी मेलेलंच परवडलं. त्याच्यामुळे मी माझं जीवन संपवून टाकेन आता या गंगेमध्ये उडी मारून. आणि लगेच ते धावा सुटले गंगेत उडी मारायला. तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी त्यांना आवाज दिला, अरे थांब, जाऊ नको. तू म्हणजे मी तुझी परीक्षा घेत होतो की तू खरोखर योग्य आहेस का दीक्षा घेण्याच्या, आणि तू खरोखर तुझी इच्छा आहे का दीक्षा घेण्याची, की नुसतंच टाईमपास किंवा जे काही आजकाल लोक करतात ना, गुरु केला मी, गुरु केला म्हणजे काय? गुरु की केला का केळा? गुरु आपण करायचा, शिष्य गुरु कधी करत नाही, गुरु शिष्यांना स्वीकार करतो. आणि मग ते आले आणि त्यांनी सांगितलं की जा गंगेमध्ये स्नान करून ये, मी तुला दीक्षा देतो. आणि ते स्नान करून आले आणि त्यांना गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी दीक्षा दिली, जे एवढे प्रकांड पंडित होते. गौर किशोरदास बाबाजी महाराज हे हमेशा त्यांना एकांत प्रिय होते. ते सिद्ध बाबा होते. सिद्ध बाबा चमत्कारिक बाबा असतात, ज्यांची तपस्या फार जास्त असते. आणि म्हणून अशा बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी खूप लोक येतात. महाराज आशीर्वाद द्या, महाराज तुमचे चरण आमच्या घराला लावा, तुमचे चरण आमच्या गाडीला लावा, किंवा पाय लागू, पगला करा. पगला माहिती आहे का? पगला. एकदा एक मुंबईचे एक भक्त होते, ते आले आपल्या एक भक्तांकडे, गौर गोपाल प्रभूंकडे, आणि त्याला म्हणतात की प्रभूजी तुम्ही पगला कराल का? ते म्हणतात अरे पगले, दुनिया पूरी पगली है और किसको पगला करना है? ते बोले नाही, गाडीला पग म्हणजे पाय, पग लावा, पगला. तुम्ही जरा गाडी एक ड्राईव्ह करणार का? ते बोले हां ठीक आहे, म्हणजे पगला करू आम्ही. गाडीला पाय लावायची लोकांची इच्छा असते, साधूची. का? आपल्या दुकानात घेऊन या साधूंना. का? दुकान चालत नाही, साधूंच्या आशीर्वादाने थोडं काहीतरी चांगलं चालायला लागेल, किंवा जीवनामध्ये फारच प्रॉब्लेम चालू आहेत, साधू आपल्या घरात या, थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, त्यांची साधनेच्या बळावर आपल्याला आशीर्वाद मिळतील. आणि होतं पण, भगवंताच्या कृपेने असं होतं सुद्धा. कारण भगवंत त्यांच्यावर खूप खुश होतात की ते साधूंचा आदर करतात, म्हणून त्यांच्यावर विशेष कृपा होते. पण असे लोक ज्यांना भक्तीचा काही गंध नाही आणि जे फक्त ऐशो आरामासाठी, पैशाच्या हव्याशासाठीच फक्त साधूंचा उपयोग करतात, त्यांना मात्र साधूंची कृपा कधीच होत नाही. आणि असे एक मोठे सेठ आले, धनी सेठ, आणि ते म्हणायला लागले की महाराज तुम्ही फार श्रेष्ठ आहात, फार महान आहात, फार उन्नत आहात, तुम्ही भक्तीमध्ये, मला तुम्ही कृपया आशीर्वाद द्या, मला तुम्ही दीक्षा द्या, मी तुम्हाला एवढं डोनेशन देईन, वगैरे 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 वगैरे. भक्ती सिद्धांत गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी त्याला म्हटलं की ठीक आहे, मी तुला सगळं देईन. तो त्याच्या घरी बोलत होता प्रोग्रामसाठी, आमच्या घरी या, प्रसाद ग्रहण करा. ते म्हणाले हो मी तुमच्या घरी येईन, तुला आशीर्वाद पण देईल, तुझ्या बोटातल्या सगळ्या अंगठ्या इथे काढून ठेव, गळ्यातली सोन्याची चेन मला काढून दे. आणि लगेच त्यांनी त्याला पकडलं, त्याची चेन पकडली. चेन पकडल्याबरोबर तो एवढा घाबरला, त्याने कसं तरी हात सोडवला, तिथून जो पळून गेला, घरी परत आलाच नाही. का? त्याला फक्त पैसा पाहिजे होता. त्याच्यामुळे साधूची कृपा त्यांना कधी मिळत नाही. गौर किशोरदास बाबाजी महाराज त्याची मजा घेत होते. त्यांना अंगठे घेऊन काय करणार, वैरागी बाबा, आज इकडे तर उद्या तिकडे राहायचे ते. मग लोक जेव्हा असे त्यांना डिस्टर्ब करायचे भौतिक लाभासाठी, मग तेव्हा ते काय करायचे,
गंगेच्या किनारी अशा ठिकाणी बसायची जिथे लोक मलमूत्र विसर्जन करतात, जिथे घाण आहे, जिथे लोक येत नाहीत, अशा ठिकाणी कोपऱ्यामध्ये कुठे जाऊन बसणार. तिथे जाऊन बसून एकाग्रतेने तीव्रतेने भगवंताच्या नावाचा जप करणार. ते हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताच्या नावाचा जप कर. एकदा नवद्वीपमध्ये एक मोठा सप्ताह लागला होता, भागवत सप्ताह. आणि एक मोठा रईस व्यक्ती, खूप तिकडचा रईस व्यक्ती, त्यांनी मोठं आयोजन केलं होतं. खूप मोठं आयोजन होतं, हजारो लोक यायचे, प्रत्येकाला खाण्यापिण्याची व्यवस्था होती, मोठा साधू होता. आणि तिथे फार प्रख्यात महाराज आले होते प्रवचन करण्यासाठी, भागवत सप्ताह करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे बाबाजींना आमंत्रण देण्यात आलं की तुम्ही भागवत सप्ताहाला या, प्रवचन ऐका, किती सुंदर प्रवचन देत आहेत, किती छान कथा करतायत, कृष्ण कथा आहे, तुम्ही या. बाबाजी महाराज आले बघायला काय चालू आहे कीर्तनमध्ये, प्रवचनामध्ये बसले आणि थोड्या वेळात ते निघून आले. दुसऱ्या दिवशी लोक त्यांना विचारलं गेले, बाबाजींचा फीडबॅक महत्त्वाचा आहे ना, बाबाजी तुम्हाला कसं वाटला कार्यक्रम? बोले कुठला कार्यक्रम? बोले भागवत सप्ताहाचा. बोले भागवत सप्ताह कुठे? बोले नवद्वीपमध्ये आहे ना. बोले तो भागवत सप्ताह थोडाच आहे. बोले तिथे एवढे मोठे मोठे महंत संत आलेत आणि भागवत कथा करतायत, कृष्ण कथा करतायत. ते बोले कृष्ण कथा, त्याच्या तोंडातून एक शब्द पण कृष्ण कथेचा निघाला नाही. त्याच्या तोंडातून फक्त एकच शब्द निघत होता, काय? टोका 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 टोका. टका टका म्हणजे पैसा 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 पैसा. त्याच्या तोंडातून फक्त एकच गोष्ट निघत होती, काय? पैसा पैसा पैसा. कसं काय पैसा पैसा? कारण तो ज्या कारणासाठी कथा करत होता, पहिल्यांदाच अगोदरच त्याचा रेट ठरलेला आहे. आणि पुढची ऑर्डर ऐकणारे लोक इकडे तिकडे अरेंज करण्यासाठी तो असा इम्प्रेसिव्ह आणि लोकांना असं भारावून सोडणारे अशा रोमांचिक कथा आणि हे करत होता, कीर्तन आणि आलाप सहित त्या गोष्टी करत होता. त्याच्यामुळे जे खरे संत आहेत ते त्याचा हृदयाचा भाव लगेच ओळखतात. आणि ते म्हणून म्हटलं, गौर कृष्णदास बाबाजी काय म्हटले, तो काय करत होता? पैसा 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 पैसाच फक्त बडबड करत होता. तिथे भगवंत नाही भेटणार तुम्हाला. म्हणून श्रवण पण अशा ठिकाणी केलं पाहिजे ज्यातून आपल्या हृदयामध्ये भक्तीचं बीज लावलं जाईल. म्हणून सनातन गोस्वामी म्हणतात की अवैष्णवाच्या मुखातून श्रवण नाही केलं पाहिजे, वैष्णवांच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. कारण वैष्णव स्वतः आपल्या जीवनामध्ये आचरण करतात, पालन करतात, त्याच्या हृदयातून निघणाऱ्या गोष्टी असतात त्या आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. पण एखादा अवैष्णव असेल, त्याच्या मुखातून निघालेल्या गोष्टी कशा असतात? अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्यम सर्पोच्चिष्ट यथापय. सनातन गोस्वामी म्हणतात की अवैष्णव मुखोद्गीर्ण, अवैष्णवांच्या मुखातून निघालेले कृष्णकथा जरी असेल, पूतम कथामृतम. पूतम पूतम म्हणजे पवित्र आहेत, त्या पवित्र कथा कशा पद्धतीचे ते अमृतासारख्या आहेत. कृष्णकथा अमृतासारख्या आहेत. पण अवैष्णवाच्या मुखातून जर त्या कथा येत असतील, ऐकल्या नाही पाहिजेत. का? श्रवणम नैव कर्तव्यम, श्रवण नाही केलं पाहिजे. का? कारण ते कशा पद्धतीचे आहेत? सर्प उच्चिष्ट यथापय. सर्प उच्चिष्ट, पय म्हणजे दूध. सापाने दुधाला जर स्पर्श केला असेल तर तो दूध, भलेही तो दुधामध्ये पौष्टिकता आहे, पण तो सापाने स्पर्श केल्यामुळे विषारी झालेला आहे, तो आपल्याला बाधक ठरेल. म्हणून कृष्णकथा जरी पवित्र असतील, अमृतासारख्या असतील, दुधासारख्या असतील, पण जेव्हा अवैष्णवांच्या मुखाचा जेव्हा स्पर्श होतो त्याला, त्या आपल्याला विषासारखा परिणाम करतील. म्हणून सनातन गोस्वामी आपले वैष्णव आचार्य आपल्याला वॉर्निंग देतात की कुठे श्रवण केलं पाहिजे, काय श्रवण केलं पाहिजे.
त्याच्या कनेक्शनने दुसरा एक श्लोक येतो. चाणक्य पंडित म्हणतात की एखादी चांगली वस्तू किंवा एखादी मौल्यवान वस्तू, सोन्याची वस्तू घाणीमध्ये किंवा गटरमध्ये जरी पडली असेल तरी तिला उचलून घ्यायला पाहिजे. का? कारण ती वस्तू चांगली आहे, आजूबाजूची घाण बघू नका. त्याच पद्धतीने एखाद्या अकुळामध्ये किंवा निम्न कुळामध्ये एखादी जर चांगल्या गुणसंपन्न जर मुलगी असेल तर तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो, चाणक्य पंडित म्हणतात. आणि दोन्ही गोष्टीला बॅलन्स करणं किती महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला माहिती नाही की काय श्रवण करायचं, कोणाकडून श्रवण करायचं. कारण सगळेच संत, सगळेच कथाकार, सगळेच भागवतकार दिसतात. आणि बऱ्याच वेळा आपल्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न होत नाही. पण घाणीमधून सोना कोण उचलू शकतो? ज्याला खरोखर सोन्याची पारख आहे. बरोबर आहे. घाणीमध्ये उतरून सोना काढण्यासाठी थोडी रिस्क घ्यावी लागेल. गटरचे छिटे उडणारच आहेत, आहे की नाही? त्याची बदबू वास तर येणारच आहे, त्याचा संपर्क तर होणारच आहे. पण नंतर त्याला धुवून घेतली जाऊ शकते, पण संबंध मात्र राहील. पण मौल्यवान वस्तू एकदा स्वच्छ झाली, शुद्ध झाली की ती शुद्ध राहते. पण त्याच्यासाठी सोनं पारखण्याची योग्यता असली पाहिजे, तरच ते शक्य आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याला ही योग्यता प्राप्त नाही की काय योग्य श्रवणासाठी आहे, तोपर्यंत आपण फक्त वैष्णवांच्या मुखातूनच श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे स्वतःच्या जीवनामध्ये पालन करतात. मग ते कोणीही असतील, जे आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणतात, जे ज्ञानाची विक्री करत नाही, सेवा म्हणून करतात, त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे. म्हणून गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणायचे, तिथे आम्ही ऐकायला गेलो होतो कथा, पण तो काय म्हणत होता? टका टका टका, पैसा पैसा पैसा. मग कथा कशी श्रवण केली पाहिजे? वैष्णवाच्या मुखातून. आणि हे असे परम वैष्णव होते गौर किशोरदास बाबाजी महाराज, जे खरं सोनं ओळखू शकत होते. गौर किशोरदास बाबाजी महाराज हे साधारण स्वभावाचे, साधारण ठिकाणी राहणारे, आचरण एकदम साधं सिंपल, शिक्षित पण नाही जास्त, जवळजवळ अनपढ सारखे. पण त्यांची कृष्णांच्या प्रती जी चेतना आहे ती अतिशय प्रगत आहे. आध्यात्मिक ज्ञानामध्ये सर्वात श्रेष्ठ किंवा ते आध्यात्मिक ज्ञानामध्ये फार वरचढ झालेले आहेत आणि त्यांना सगळे शास्त्रांचा सार, सगळे श्लोक त्यांना कंठस्थ होते. असे होते गौर किशोरदास बाबाजी महाराज. हे आपले वैष्णवाचार्य होऊन गेले आणि ते आपल्याला वॉर्न करतात. मग सुरुवातीला काय केलं पाहिजे आपण? जेव्हा आपण भक्तीमध्ये येतोय, 200 माळा करतोय, त्यावेळेस आपण प्रभुपादांचे बुक्स वाचले पाहिजे. स्मॉल बुक्स असतात प्रभुपादांचे, छोटे छोटे बुक्स, हे सगळे वाचून काढले पाहिजेत. मग भगवद्गीता वाचायची असते. सुरुवातीला छोटे छोटे पुस्तक, त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा आणि बाकी भागवतमचा शास्त्राचा अर्थ दिलेला आहे. पण प्रभुपाद ज्या पद्धतीने समजावून सांगतात, फार सोपी आणि आजच्या युगाला जुळेल अशी पद्धत आहे. तर ही पुस्तके जेव्हा आपण वाचतोय प्रभुपादांची, आणि तेव्हा आपण भगवद्गीता वाचण्याच्या स्तरापर्यंत येतोय, तोपर्यंत आपली बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग झालेली असते शास्त्राबद्दल आणि हे फिलॉसॉफीबद्दल. आणि मग आपण भगवद्गीता, भागवतम आणि मग अवांतर वाचन करू शकतो. पण सुरुवातीला हे वाचन करणे जास्त गरजेचं आहे. प्रभुपादांचे पुस्तकं जे आपल्यासाठी प्रोटेक्टिव्ह आहेत. कोणी कोणी किती पुस्तकं वाचली? छोटे छोटे पुस्तकं, एक तरी पुस्तकं वाचलं कोणी प्रभुपादांचं? स्मॉल बुक्स कुठलं वाचलं? पुस्तकाचं नाव आठवत नाही, कंटेंट कसं काय आठवेल? स्टार्ट टू एंड कुठलं वाचलं कोणी? तुषार्थ पतीक, हो ते तर बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी ती. प्रभुपादांचे बुक्स, स्मॉल बुक्स प्रभुपादांचे.
वाचायला पाहिजे. प्रभुपादांचे छोटे बुक्स खूप आहेत आपल्याकडे. स्मॉल बुक्स कुठे घेऊन जायचं, एवढे तुम्ही तल्लीन व्हाल त्याच्यामध्ये, मग्न व्हाल, तुम्हाला खूप आवडेल ते. स्मॉल बुक्स कुठे पण ठेवता येतात, छोट्या पर्समध्ये पण मावतात पुस्तक. मग आपली हळूहळू भक्तीमध्ये प्रगती होते. बुक्स वाचले पाहिजे. कोणी कोणी आता रोज 16 माळा रेग्युलर पुढे कार्तिक महिन्यानंतर पण कोणाकोणाचे आहेत चालू? कार्तिक महिन्याच्या अगोदर 16 माळा रोज कोण करत होता? रोज 16 माळा जास्त तर नाही होणार, कधी कमीच होतील. मग ते कमी झालं तर दुसऱ्या दिवशी काय करणार? जास्त करणार? गेले ते. ओके. रेग्युलर कोण करतं? तुम्ही करता? कधीच गॅप नाही पडत? कधीच नाही? कधीपासून करता 16 माळा तुम्हाला? अच्छा, 2 वर्ष झाले. तुम्ही 2 वर्षापासून 16 माळा करताय. अजून 16 माळा कोण करता? तुम्ही पण करताय? कधीपासून? 1.5 वर्ष. पण कधी मध्ये गॅप पडतो? नाही? 16 करताय. इकडे 1 16 माळा एकटे करताय. रोज 16 माळा करता यायचं. ह्या सगळ्या 16 माळा करणाऱ्या भक्तांसाठी 3 वेळा हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आपण त्यांचं अभिनंदन का करतो माहिती आहे? त्याचा आपला स्वार्थ आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं अभिनंदन करतोय, दुसऱ्यांना जेव्हा स्तुती करतोय, ग्लोरीफाय करतोय, तेव्हा त्याने केलेल्या पुण्याचं फळ आपल्याला मिळून जातं. मग करा बरं हरी बोल. फार कंजूस आहात तुम्ही. आहे तर फळ पण नको आहे. तर जे 16 माळा रोज जप करतील त्यांच्यासाठी आम्ही आता कार्तिक यात्रेला गेलो होतो. महाराजांची यात्रा होती, वृंदावन यात्रा होती. 10,300 लोक होते यात्रेमध्ये. राहण्याची व्यवस्था फार दूर दूर होती, पण जो पंडाल केला होता आणि जी अरेंजमेंट होती अप्रतिम. प्रसादांची व्यवस्था होती अप्रतिम. प्रसादांची क्वालिटी होती खूप सुंदर. जिकडे तिकडे भक्तच भक्त, भक्तच भक्त, भक्तच भक्त. तो वातावरण जे होता खूपच सुंदर होता. रोज सकाळी एक व्हिजिट करायची, एक प्लेस, एक तीर्थाला जाऊन दुपारी वापस यायचं, प्रसाद घ्यायचं, रूमवर जाऊन थोडं झोपायचं. संध्याकाळी 5 वाजता महाराजांच्या कथा असायच्या. 5 ते 8, 5:30 ते 8:30च्या आसपास, 2-2.5 तास. खूपच सुंदर, खूप आनंद येतो. ही कार्तिक यात्रा महाराजांची, स्वतः गुरु महाराजांच्या सोबत आपल्याला यात्रेला जायला चान्स मिळतो. त्यांचं जवळून दर्शन होतं. ही संधी मिळते जे 16 माळा रोज जप करतात त्यांना. कोण कोण 16 माळा जप करताय आता रेग्युलर? पुढे करणार हातवर करा. जे करतात आणि पुढे करणार कार्तिक नंतर. 1 2 3 4 5 6 7. बाकीचं कोण करेल? ठीक आहे. प्रत्येकाने एक संकल्प घ्या कार्तिक महिन्यामध्ये. कमीत कमी भीष्मपंचकमध्ये एवढा कडक उपवास तर नाही करू शकत ना. कमीत कमी ह्या 5 दिवस किंवा 4 दिवस, आता उद्यापासून 16 माळा तर रोज जप करू शकता सगळेजण. जे करत नाही ते 4 दिवस 16 माळा करू शकता. शेवटचे 4 दिवस राहिले. 4 पण नाही, यावर्षी भीष्मपंचक 2 तिथी एकत्र राहिल्या, त्याच्यामुळे 4 दिवसाचा भीष्मपंचक आहे. आज दिवस गेला, आता उद्यापासून 3 दिवस. आज तारीख किती आहे? 2 3 4 आणि 5 दिवस. 5 तारीख शेवटचा आहे. 3 4 आणि 5.
मग करायच्या 3 दिवस, उद्यापासून 16 माळा रोज. कोण कोण करेल हातवर करा. बाकीच्यांकडे जपमाळा नाही का? आता स्टॉल लावा बरं, जपमाळा प्रत्येकाने घेऊन जा कंपल्सरी. 3च दिवस 16 माळा रोज जप करायचं आहे. जॉब कसा ॲडजस्ट करायचा आहे ते बघा तुम्ही. जर आपला घरातला कोणतरी आजारी पडला, जाऊन झोपतो ना तिथे रात्रभर, ICUच्या बाहेर वाट बघतो ना, डॉक्टर यांची वाट बघतो की नाही बघतो, तेव्हा जॉब कसा ॲडजस्ट करता की नाही करता? जेव्हा बिझनेस असेल आणि जेव्हा सीझन असेल दिवाळीसारखी, तेव्हा दिवस रात्र त्या ठिकाणी बरोबर ॲडजस्ट करता की नाही करता? करतो की नाही आपण सगळं? भगवंतांसाठी का नको? बरं, त्याच्यामध्ये कोणाचा फायदा आहे? तुम्ही 16 माळा केल्याने मला त्याचा काय पैसे भेटणार आहेत? भगवंत माझ्या स्वप्नात येऊन म्हणजे वा शाबास बेटा, काय काम केलंस तू, असं काय होणार आहे का? ते मला म्हणतात चल तू सगळ्यांना 16 माळा करायला लावलंस ना, हे घे 50 लाख रुपये, मंदिर बांधून टाक. आता भुसावळचं मंदिर बांधलं जातं आहे आणि 12 तारखेला भूमिपूजन आहे, बुधवार. कोण कोण येऊ इच्छितो भूमिपूजनला? अरे वा, अरे वा, अरे वा. भूमिपूजनच्या दिवशी कोणाकोणाला सेवा करायची इच्छा आहे? हातवर करा. सेवा 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 म्हणजे दिवसभर तुम्ही सेवेमध्ये राहाल. करू शकता? ओके. ड्रायव्हिंग कोणाला येते? 4 व्हीलर 1 2. ड्रायव्हिंगची सेवा तुमची फिक्स आहे. चांगली कुकिंग कोणाला येते? चांगली कुकिंग हे तुम्ही नका, तुम्ही तिथे गेला फक्त खिचडी बनवाल. चांगली कुकिंग कोणाला येते? किती नम्र आहेत आपल्या माताजी, हातवर नाही करणार ते, खूप चांगलं कुकिंग करतात. बाकीच्यांचं मला जास्त माहिती नाही आहे, पण मी चव्हाण माताजी, पवार माताजी, भामेरे माताजी, विस्फुते माताजी यांनी बऱ्याच वेळा बनवून पाठवलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी मला मस्त वाटल्या. आणि अजून एकदा पंकज प्रभूंच्याकडे गेलो होतो, डॉक्टर पंकज प्रभू. त्यांच्या माताजींनी पण एकदा मस्त गरम पकोडे खाऊ घातले होते. तर ते पण एक छान कुक आहेत त्या पण ती वेळ तुम्ही देऊ शकाल तर महत्त्वाचं आहे, गरजेचं. तर ते तुम्ही सेवेमध्ये ॲड होऊ शकता. तेवढ्या वेळात सेवे तिथे पोचल्या पाहिजेत. आणि तो ॲटम, कारण काही गेस्ट येत आहेत मुंबई मंदिरातले, खूप सिनियर ब्रह्मचारी येत आहेत. त्यांच्यासाठी प्रसाद बांधण्याची सेवा आहे. तर ती माताजींसाठी सेवा आहे. आणि बाकी डेकोरेशनसाठी सेवा आहे. बाकीच्या माताजी डेकोरेशनची सेवा करू शकते. आणि बाकीचे प्रभूजी प्रसाद सर्विंग आणि डेकोरेशनला मदत करू शकते. कधी? 1 दिवस अगोदर. डेकोरेशन 1 दिवस अगोदर होईल ना, त्या दिवशी काहीच डेकोरेशन नाही, कारण त्या दिवशी सकाळी सगळेजण 8 वाजल्यापासून यायला सुरुवात होते. 9 वाजता प्रोग्राम सुरू होईल. ठीक आहे. तर कार्तिक महिना आणि विष्णुपंचक याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपण आता घेऊया, अंगीकार करूया आणि पुढे जाऊया. हे घेऊन एक भक्तांना मी सेवा दिली होती की ते डाटाबेस सगळ्यांची कलेक्ट करतील. डाटाबेसमध्ये सर्वांचं नाव येईल. एक इस्कॉन मुंबई मंदिर आहे, त्याचा एक डाटाबेस आहे, ज्याच्यामध्ये एक डेटाबेसमध्ये सर्वांचा डेटा असतो, सर्वांची माहिती असते. कोण भक्त, त्यांचं नाव, त्यांचं साधना, कधीपासून भक्तीमध्ये आले, किती माळा जप करतायत, कुठले अध्ययन केलं, शास्त्र अध्ययन काय केलं, कुठले बुक्स वाचले, कुठला कोर्स, इस्कॉनचे काही कोर्स असतात, ते कोर्स कुठले केले, भगवद्गीता कोर्स झालेले काही भक्तांचे, पुढचे कोर्स आहेत, ते कोर्स कुठले केले, या सगळ्यांची नोंद तिथे असते. आणि मग पुढे जाऊन दीक्षेसाठी त्यांचं नाव रेकमेंड केलं जातं. ते काही वर्ष जेव्हा रेग्युलर 16 माळा जप करतात तेव्हा. इस्कॉनमधून दीक्षा घ्यायची असेल तर खरोखर वैष्णव बनावं लागेल, प्रॉपर नियम पालन करावे लागतील, आणि ते चांगलं आहे आपल्यासाठी.
तर सर्वांची माहिती, तो फॉर्म एक असतो, मी तुम्हाला फॉर्म देईन पुढच्या वेळेस, तो सर्वांनी किंवा ऑनलाईन टाकून देईन ग्रुपवर. ऑनलाईन तुम्ही त्याला भरा आणि लगेच सबमिट करा. टायपिंग करून सबमिट करू शकता. ऑनलाईन आहे तो. त्यांनी पण फॉर्म भरायचे आहे आणि त्यांच्या कमी माळा टाकायचे त्याच्यात, की तुम्ही जेवढ्या माळा करताय तेवढं टाकायचे. त्यांची पण एंट्री होईल त्याच्यामध्ये. पण जे 16 माळा होतील तेव्हा यात्रेसाठी आणि पुढच्या दीक्षेसाठी त्यांचं नाव येईल. च्या व्यतिरिक्त बाकीचे ज्या गोष्टी असतील त्यांची माहिती राहील. आणि आपल्या भुसावळचं पण डाटाबेस तयार होतो आहे, सेम माहिती तिकडे पण जाईल. त्या डेटाबेसमधून तिकडे कलेक्ट केलं जाईल. आणि आपण पुढच्या वेळेसपासून आता साधना कार्ड सुरू करू. साधना कार्ड म्हणजे एक कार्ड असतो किंवा एक आपला फुलस्केप पेपर असतो, त्याच्यावर काही कॉलम्स असतात. सिरियल नंबर, त्याच्यानंतर जपा संख्या, किती माळा जप करतो, सगळ्यात वर त्याचं नाव असेल, व्यक्तीचं नाव, भक्तांचं नाव येईल. त्याच्यानंतर तो महिना, कुठला महिना आहे हा लिहायचा. हा महिना आहे कुठला, नोव्हेंबर महिन्यात 1 तारखेला तारीख असेल, तिथे तारीख 1 तारखेला. तिथे पुढच्या कॉलममध्ये काय येईल, तुम्ही किती वाजेपर्यंत किती माळा केल्या. सकाळी 8 वाजेपर्यंत किती माळा केल्या ते 8 वाजेच्या कॉलममध्ये लिहायच्या. पुढे 10 वाजेपर्यंत किती माळा केल्या त्या 10 वाजेपर्यंत कॉलममध्ये लिहायच्या. त्याच्यानंतर पुढे दुपारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती माळा केल्या त्या कॉलममध्ये लिहायच्या. त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत किती माळा केल्या ते त्याच्यामध्ये लिहायच्या. 9 नंतर किती माळा केल्या ते त्याच्यामध्ये दुसऱ्या कॉलममध्ये लिहायच्या. तुम्ही या आठवड्यामध्ये सत्संग केला की नाही तो मार्किंग करायचं. त्याच्यानंतर आपण काय श्रवण केलं ते तिथे लिहायचं. कुठलं पुस्तक आपण वाचतोय ते पुस्तकाचं नाव लिहायचं आणि किती तास वाचलं ते लिहायचं. हे साधना कार्डमध्ये येतं. ते दाखवेन मी तुम्हाला आणि कसं भरायचं ते पण सांगेन. एकदम सोपं आहे ते, पेनाने भरायचं. मग रोजच्या रोज भरलं तर काही प्रॉब्लेम नाही. रोजच्या रोज भरायचं, महिन्याचं एकदाच आठवत नाही, 4 दिवसाचं आठवत नाही काल कधी मला केल्या होत्या आणि किती केल्या होत्या. त्याच्याने एक फायदा असा होतो की तुम्ही रोज लिहिताय तेव्हा तुम्हाला वाटेल अरे माझा स्कोअर कमी होत चालला हळूहळू, आणि तुम्हाला स्वतःलाच कळतं की तुमची साधना किती चांगली आहे त्याच्यात. आणि तो स्कोअर कसा वाढवावा यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. म्हणून तो साधना कार्ड भरायचा असतो, तो चालू करायचा. मग जेवढ्या पण माळा करतोय आपण तेवढ्या माळा त्यात लिहायच्या. आहे ना, चांगलं आहे की नाही. कोण कोण भरणार आहे हात वर करा. ज्यांचे हात वर नाही त्यांची माहिती मला द्या, मी भरून घेईन तुमचं. ओके, हरे कृष्णा. पण थांबूया इथे. कोणाचा काय प्रश्न आहे. दीप 17 करू शकता, 18 करू शकता, 19. 16 शिंगारच का असतात ना, 16 शिंगार. अजून काय काय 16 शिंगार आहेत, 16 प्रकारचे शिंगार आहेत, 16 सोमवार आहेत. 16च का बरं सोमवार. अजून काय आहे 16. कमीत कमी 16 असा नियम दिला आहे. जास्तीत जास्त किती पण करू शकता. ॲक्च्युली कृष्ण म्हणतात की सततम कीर्तयन्तो माम, सतत करा, पण आपण नाही सतत करू शकत. म्हणून प्रभुपादांनी एक नियम दिला की कमीत कमी 16 तरी करा. 16च का, त्याच्या मागची एक स्टोरी आहे की का 16 आहेत. 16 पण आकडा तेवढाच महत्त्वाचा आहे वैदिक दृष्टिकोनातून. पण 16 प्रभुपादांनी का दिल्या, कारण 64 माळा जप करण्याचा नियम होता. तुम्ही ऐकताय का सगळ्याजणी. कालची तुम्हाला गंमत सांगतो मी, ऐकताय. काल अमळनेरला होतो मी आणि क्लास सुरू होता. मग क्लास झाला आणि त्याला सांगितलं की आता दीपदान करायचं आहे. दामोदरांचा फोटो आहे तिथे मंदिरात करतो म्हणून तिथे कृष्णाचा विग्रह आहे. म्हटलं यांना अर्पण करायच्या. आणि कशा अर्पण करायच्या आणि वाती कशा पेटवायच्या. दिवे लावलेले तिथे कापूर एका बाऊलमध्ये ठेवलं होतं, कापूरची पावडर. त्याला सांगितलं याच्यामध्ये बुडवायची वाती आणि ते लावायचे. आणि हे मी सांगत होतो आणि तिकडे माताजी लोकांची गडबड चालू होती फार. मी त्यांना म्हटलं या ऐका, फार महत्त्वाचं आहे की कसं करायचं आहे. तरी पण ते बघायला तयार नाही. खास करून त्यातली जी
जे माताजीच्या लिडरशिप आहेत त्या सगळ्यांना जमा करून आणताय, त्यांची बडबड चालू आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा. आणि मी चालू करून सांगितलं नमामि ईश्वरम सच्चिदानंद. मग जेव्हा दामोदर अष्टकम झालं, कीर्तन सुरू झाला, त्यांना म्हटलं उठा आता सर्वांनी पेटवा, दिवे पेटवा आणि ऑफरिंग करा. तर त्या माताजी समोर आल्या माचीस घेऊन, आणि ते कापूर जे होतं याच्यामध्ये बाऊलमध्ये पावडर, त्या कापूरलाच आग लावली पेटवायची. आता याच्यावर दिवे पेटवा म्हणे. मी म्हटलं अहो हे काय केलं तुम्ही, हे विजवा. हे का झालं, कारण जेव्हा सांगत होतो तेव्हा बडबड चालू होती. आता मी काय सांगत होतो ते विसरलो मी. सांगा मी काय सांगत होतो. नाही 16 शृंगार झाले, ती स्टोरी सांगत होतो का मी. नाही तेच ते ऐकलं, पण त्या व्यतिरिक्त मी काहीतरी सांगत होतो ना. काहीतरी सांगत होतो. बरं ठीक आहे. तर प्रभुपादांनी का ती स्टोरी का तसं केलं, कारण ॲक्च्युली 64 माळा करण्याचा नियम आहे. कधीपासून नियम आहे, ऑथेंटिक जे आहे चैतन्य महाप्रभूपासून. चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन येतं की चैतन्य महाप्रभू यांना प्रसादासाठी आपल्या घरी बोलवण्यासाठी सगळ्यांची इच्छा राहायची, आणि सगळेजण त्यांना प्रयत्न करते की महाप्रभू आज आमच्या घरी या, आज आमच्या घरी या, आज आमच्या घरी. मग त्यावेळेस महाप्रभूने सांगितलं की महाप्रभू कोणाच्या पण घरी खात नव्हते. जे फार स्ट्रिक्ट ब्राह्मण आहेत, नियमाचं पालन करतायत, साधना त्यांची खूप चांगली आहे, भगवंताचे चांगले भक्त आहेत, त्यांच्या घरी जाऊन प्रसाद घेतील. मग तो कुठल्या पण जातीचा असो ते काय महत्त्वाचं नाही आहे. मग तिथे चैतन्य महाप्रभूने काय नियम सांगितला की जो पण लखपती आहे त्याच्या घरी मी जाऊन प्रसाद घेईन. मग सगळे लोक टेन्शनमध्ये आले की आम्ही तेवढे श्रीमंत नाही महाप्रभू, मग आम्हाला कृपा मिळणार नाही का, आमच्याकडे एवढा पैसा नाही वगैरे 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 वगैरे. मग तेव्हा महाप्रभू हसले. महाप्रभू म्हटले लखपती म्हणजे जो रोज 1,00,000 भगवंताच्या नावाचा जप करेल त्याच्या घरी मी प्रसाद घेईन. 1,00,000 नाव केव्हा होतात, जेव्हा तुम्ही 64 माळा जप करता तेव्हा. आणि तेव्हापासून सगळे भक्त लखपती झाले, म्हणजे 64 माळाचा जप करायला लागले, कारण महाप्रभू आपल्या घरी येऊन प्रसाद घेतील म्हणून. म्हणून तो गौडीय परंपरेमध्ये नियम पडला. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी नियम दिला की सगळ्यांनी 64 माळा रोज जप केला पाहिजे. जो 64 माळा जप करणार नाही रोज तो फॉलन आहे, पतित आहे, असं तेव्हा मानलं जायचं. त्या काळचा तो स्टँडर्ड होता. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु महाराज त्या काळात. जास्त 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 मागची गोष्ट नाही, आत्ताचीच गोष्ट आहे, 1900 शताब्दीमध्ये. मग प्रभुपादजी जेव्हा प्रचार करण्यासाठी गेले, मग भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे सगळे शिष्य 64 माळा जप करायचे. प्रभुपादसुद्धा. प्रभुपाद जेव्हा प्रचाराला गेले पाश्चिमात्य देशामध्ये, मग त्यांनी या लोकांची अवस्था बघितली. ते म्हणजे काय 64 माळा जप करते. त्याच्यात त्यांनी प्रवचन चालू केले, सत्संग चालू केले, लोकांना बोलवलं, प्रसाद सुरू केला. लोक थोडे फेवरेबल झाले, इंटरेस्टेड बनले, जप करायला सुरुवात केली. जपाबद्दल त्यांना सांगितलं, 1-2 माळा जप करत होते. प्रभुपादांनी सांगितलं की कोण कोण दीक्षा घेऊ इच्छितो. दीक्षा घेणं म्हणजे गुरूंच्या संप्रदायाशी कनेक्शनमध्ये येणं, चैतन्य महाप्रभूंच्या कनेक्शनमध्ये येणं, तो भगवत धामात जाण्यास पात्र होतो. मग सगळे काही भक्त जे निवडक होते, रेग्युलर होते, एक टीम होती, त्यांनी सगळ्यांनी हातवर केले, आम्हाला दीक्षा घ्यायची, आम्हाला दीक्षा घ्यायची आहे. दीक्षाची नावं आली, दीक्षा समारंभ झाला. दीक्षा झाल्यानंतर प्रभुपादांनी सांगितले की तुम्हाला सर्वांना प्रतिज्ञा घ्यावी लागेल. काय 64 माळा जप. सगळे टेन्शनमध्ये आले. अरे बापरे स्वामीजी 64 माळा. तेव्हा त्यांना स्वामीजी म्हणायचे, स्वामीजी आम्ही 64 माळा कसं काय करू, कारण 64 माळा जप करण्यासाठी 8 तास लागतात कमीत कमी. 8 तास जर जप करण्यामध्ये गेले तर आम्ही जॉब कधी करू आणि झोपू कधी, आणि बाकीचे आमचे कामं कधी करू. मग ते सगळेजण प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपाद म्हणाले की स्वामीजी आम्हाला थोडं कन्सेशन द्या, आम्ही नाही करू शकत, आम्ही फॉरेन कंट्रीतले आहात, आम्ही फॉलन आहोत. प्रभुपादांनी म्हटलं आहे ठीक आहे 32 माळा करा, रोज 32 माळा जप करा. ते सगळे म्हटले हरी बोल, जय प्रभुपाद, जय प्रभुपाद. सगळे गेले इकडे. इकडे जाऊन त्यांनी परत विचार केला की अरे 32 माळा तरी पण 4 तास जातात. मग हे 4 तास पण आपल्याला कसं काय शक्य होईल, आणि 4 तास जप हरे कृष्ण महामंत्र जप तोंड दुखायला गेलं आपलं, कसं शक्य होईल ते. म्हणजे परत सगळेजण आले.
की प्रभुपाद प्लीज थोडं आम्हाला अजून कन्सेशन द्या, आम्ही 32 माळा पण नाही करू शकत. मग तेव्हा प्रभुपाद म्हटले ठीक आहे, मग 16 माळा रोज करा, आता याच्यापेक्षा खाली अजिबात नाही. मग तेव्हा सगळे खुश झाले, यस प्रभुपाद, जय प्रभुपाद, जय प्रभुपाद, सगळे आले. मला तर 16 माळा रोज करायचे. किती तास लागतील? 2 तास. त्याच्यामध्ये काही लोकांचं कमी जास्त होतं, काहींना थोडं कमी वेळ, 1.25 तास लागतात, काहींना 2.25 तास लागतात, काहींना 2.5 तास पण लागतात. स्पीडवर आहे आणि किती कॉन्सन्ट्रेशनने आणि किती एकाग्रतेने करतो त्याच्यावर अवलंबून आहे. मग त्याच्यामुळे ते 16 आकडा असा आला, फिल्टर होत 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 होत. प्रभुपाद म्हटले की यांची अवस्था बघून मला माहिती होती की तुम्ही 16च करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त नाही करू शकत, पण मी तुम्हाला अगोदर 16 सांगितलं असतं तर तुम्ही. म्हणून प्रभुपादांनी एक तो स्टँडर्ड दिला की 16 माळा जप करा. मग हे 16 माळा जप प्रभुपादांनी जो स्टँडर्ड दिला, प्रभुपाद म्हणतात की हे 16 माळा जप तुम्ही ध्यानपूर्वक केले ना तर तुम्ही कीर्तनीय सदाहरी बनाल, कारण पुढच्या जप करण्याची आपोआप तुम्हाला इच्छा होईल. आणि 16 माळाचा जो स्टँडर्ड देतात प्रभुपादजी, म्हणून प्रभुपादजी जबाबदारी पण घेतात की तुम्ही एवढं जरी केलं ना तर तुम्हाला भगवत धामात घेऊन द्यायची जबाबदारी माझी. एवढं प्रभुपादजी ॲश्युरन्स देतात. असं कोणी ॲश्युरन्स देणार नाही की एवढं करा. आणि कोणी टीचर असेल का तो म्हणा ते एक काम कर, नाव लिह, तुझं नाव लिह, रोल नंबर टाक, पेपर दे, पास करून टाकतो. एवढं कोण करता? पण आपण एवढे आळशी आहोत की म्हणू की अहो काय एवढं लिहायची सवय नाही आम्हाला, नाव पण टाका ना तुम्हीच, रोल नंबर काय असेल ते बघा, ते बुकमधून शोधून लिहा, टाका त्याच्यावर. अशी आपली अवस्था आहे. मग 16 माळा असे. अजून काय प्रश्न आहे कोणाचा? आज आम्ही इकडे येताना मला उशीर का झाला? नंदरूपम लसत्कुंडलम गोकुले ब्रजमानम. यशोदाभियो लोकलाघवमानम् परामृष्टमतन्ततोदितगोप्या. रुदन्तमूर्नेत्रं युग्ममृजन्तं कराम्बोजयुग्मेन सातङ्कनेत्रं. काय करतोय? 2 ताले. मोहश्वासकम्पात्रिरेखाङ्गकण्ठ श्रितग्रैव दामोदरं भक्तिपथम्. इति दृक्स्वलीलाभिरानन्दकुण्डे स्वघोषं निमज्जन्तमख्यापयन्तम्. तदीशितदनेषु भक्तिर्जिता त्वं पुनः प्रेमतस्तं शतावृत्ति वन्दे. अरे वा, मेणबत्ती कुठे? वरं देवा मोक्षं न मोक्षं वदिं वा न चान्ये मृणेऽहं वरेशदपिह. इदं ते वपुर्नाथ गोपालबाल सदा मे मनस्यां विरास्तं किमन्ये. इदं ते मुखं भोजम् अत्यन्तनीले
वृत्तं कुन्तलैः स्निग्धरक्तस्य गोप्या मोहश्चुम्बितं बिम्बरक्तधरां मे मनस्याविरास्ताम् अलं लक्ष्यलाभे नमो देव दामोदरानन्त विष्णु प्रसीद प्रभो दुःखजालब्धिमग्नम् कृपादृष्टिवृष्ट्यातिदिनाम्बतानु गणेश मामज्ञमे दक्षिदृशा कुबेरात्मजौ बद्धौ मूर्तैव यद्वा त्वया मोचितौ भक्तिभाजौ कृतौ च तथा प्रेम भक्तिं स्वकं मे प्रयास न मोक्षे गृहो मे स्थिदामोदरेह नमस्ते स्तुधाम्ने स्फुरदीप्तिदाम्ने नमस्ते स्तुधाम्ने स्फुरदीप्तिदाम्ने नमस्ते स्तुधाम्ने स्फुरदीप्तिदाम्ने नमो त्वदीयोदरायाथ विश्वस्य दाम्ने त्वदीयोदरायाथ विश्वस्य दाम्ने नमो राधिकायै त्वदीयै प्रियायै नमो राधिकायै त्वदीयै प्रियायै नमो अनन्तलीलाय देवाय तुभ्यं नमो अनन्तलीलाय देवाय तुभ्यं नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले व्रजमानम् यशोदाभियो लुकलाधावमाना यशोदाभियो लुकलाधावमाना परामृष्टमत्यन्ततो दुष्टगोप्या परामृष्टमत्यन्ततो दुष्टगोप्या हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे त्यांना येऊ दे हरी बोल दिवे त्यांना घेऊन त्यांना पेटू द्या त्यांना दिवे वाटून द्या कारण राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे. म्हणा सर्वांनी हरे. कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे